आज आम्हाला गोल्ड मेडल मिळणार आहे. कसं? यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघावा लागेल. चला, सकाळी उठून मस्त अशी पियाची स्कूलसाठी तयारी केली. ती केल्यानंतर आम्ही तिच्या स्कूलकडे निघालो होतो, कारण आज त्यांचा स्पोर्ट डे होता. आणि बघा, एवढी लांब बसली तरी मला शोधून तिचं हाय बाय करणं मात्र कंटिन्यू चाललेलंच होतं. छोटे-मोठे स्कूलमध्ये जे काही प्रोग्राम होते ते सगळे संपले. डान्स आमचा नव्हता, तरी आम्ही दुसऱ्यांच्या डान्समध्ये मस्त एन्जॉय करत होतो. आणि मग सुरू झाली ती रेसला सुरुवात आणि त्यामध्ये आम्ही पहिलं येऊ हे तिने घरूनच सांगून ठेवलं होतं मस्त, की मम्मा आज जे कॉम्पिटिशन होणार आहे ना, त्यात काहीही झालं ना तरी मला पहिलंच यायचंय. आणि बघा, खरंच आम्ही पहिले आलेलो आहोत आणि आम्ही घरी मेडल सुद्धा घेऊन आलो. आणि छान वाटतं असं मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे जेव्हा काही घडत असतं. आता इतकी छान गोष्ट झाली म्हटलं तर मस्त बाहेर जाऊया फिरायला, म्हणून जेवणाचा प्लॅन बाहेरच केला होता. मस्त असं निघालो आणि पियानेच आजचा मेनू डिसाईड केला होता आणि नॉर्मल असं भाजी चपातीचं जेवण केलं आम्ही. आणि आता आम्ही एक छोट्याशा ट्रिपसाठी जात असतो. ऍक्च्युली पिया सिनियर केजी मध्ये असताना तिची स्कूल ट्रिप ना आगा खान पॅलेसला जाणार होती आणि हे आगा खान पॅलेस विमाननगर पुण्यामध्ये आहे. पण ज्या दिवशी ट्रिप निघणार ना, आम्ही त्याच दिवशी आजारी पडलो होतो आणि आमची ट्रिप कॅन्सल झाली. आता गेल्या 2 वर्षापासून प्लॅन करत होतो की जाऊयात काहीतरी, म्हटलं चला आज तो मुहूर्त निघालेला आहे, मेडलही मिळाला आहे, सगळं काही छान आनंदी आहे, तर तिलाही सरप्राईज म्हणून इथे घेऊन आलो होतो. प्लेस खूप छान आहे, तिकीट फक्त 20 रुपये आहे बरं का, आणि खूप छान मस्त फिरण्यासारखं आहे. आणि तिकडे मला माझी एक सबस्क्रायबरही भेटली होती आणि खरंच तिला भेटून खूप छान वाटलं आणि मग आम्ही घराकडे निघालो होतो. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.